हेलो हेलो चेक हेलो 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 तर या ठिकाणी कमिटी हेलो हेलो तर बंधूंनो, डिंग डॉंग वडोली आयोजित उपसरपंच चषक 2023 पालघर जिल्ह्यामधला टेनिस क्रिकेटचा महाकुंभ मेळा, क्रिकेटचा महासंग्राम, घमासान युद्ध, या युद्धासाठी आजच्या दुसऱ्या दिवसासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी आपला जादूमय आवाजानं करोडो क्रीडा शौकीनाच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेत, असे जबरदस्त आवाजाचे हे या हेलो हेलो हॅलो हॅलो यानंतरचं धावतं समालोचन करतील द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र दशरथ पाटील आणि त्यांच्या जोडीला डान्सिंग अंपायर गोट्या मैन फ्रॉम थाने। तो आइए दोस्तों, आने वाले इस मैच में क्या होने वाला है, कितने सिक्सर्स, कितनी बाउंड्रीज और कितने नो बॉल, इसका पूरा आंखों देखा सुनाने के लिए आइए जुड़ते हैं द वॉइस ऑफ मैजिकल वॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर दशरथ पाटील, मैन फ्रॉम न्यू बॉम्बे। हॅलो तर वडवली संघाचा कठोर नियम आयोजकांचा व या पाचटे संघात 3 धावांची पेनल्टीची नोंद घ्यायची प्लीज, कारण ही स्पर्धा अतिशय कडक आहे आणि मजबूत आयोजन। पाचटे संघ आपण उशिरा आला, तुम्हाला 3 धावांची पेनल्टी पहिले तुम्ही समजावून घ्या पहिल्या प्लीज। आणि माझ्या समवेत वाडा तालुक्याचा बुलंद आवाज सलग 34 वर्ष ज्यांनी अतिशय अफलातून आणि खुमानदार समालोचन वाणीतून बघूया सदानंद अडकमोड। तर या ठिकाणी नऊ चैतन्य गांधरे संघाने जिंकले नाणेफेक, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निमंत्रण न्योता दावत दिली प्रतिस्पर्धी संघ पाचटे असा हा विद्यमान सामना, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, बघूया एक अटीतटीचा सामना। तर आज पहिल्यांदा एक मिनिट, पास्ते आणि गांधरे दोन्ही संघ नायकांना सामन्यात काय रे बाबा एक हॅलो, पहिला चेंडू टाकण्यापूर्वी पास्ते आणि गांधरे संघ नायक, पास्त्याला तर पेनल्टी लावलेलीच आहे, गांधरा संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू, पास्ता संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये समालोचन कक्षामध्ये आलाच पाहिजे। गांधरा संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू निखिल, पटापट नाव सांगायला पाहिजे ना। ओके दीपेश, तर दशरथ पाटील सर आपल्या खुंबाजदार शैलीत उपसरपंच चषक 2023 मधलं हे खुंबाजदार वर्णन ऐकूया। गेल्या अनेक दिवसांपासून आपले कान टवकारून होते, चातक पक्षासारखी आपल्याला विनंती होती, वाट पाहत होतो, ती इंतजार की घड़ी या दोस्तों खत्म हो चुकी है। आइए सीधी हम लोग चलते दशरथ पाटील दी वॉइस ऑफ महाराष्ट्र। धन्यवाद सदानंद बघू यांनी या ठिकाणी 4 षटकांचा सामना असेल, 3 धावांची पेनल्टी पाचटे संघाला। पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्ग तयार, गोलंदाजीच्या बोहल्यावर रॅम्पवर उंबरठ्यावर पहिलं षटक गोलंदाज आणि हा चेंडू पुन्हा एस आउटसाइड द स्टंप, पहिला चेंडू जबरदस्त मारा, अप्रतिम बॉलिंग अटॅक, डॉट बॉल निर्धाव चेंडू बघूया। 4 षटकांचा सामना असेल या ठिकाणी डिंगडॉंग क्रिकेट क्लब वडवली आयोजित उपसरपंच चषक 2023 मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर पॉइंट बॅकवर्ड गली
आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू पुश केला बघूया चेंडू केला शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक धाव मिळते संघाचे टोटल स्कोर या ठिकाणी 1 वर बिनबाद 1. जसा जसा आमचा आवाज खुळेल कारण माझ्या समवेत वाडा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच या मैदानावर अवतरलेली ही वडारी काळी रंभा हे मिस्टर गोटे अंपायर. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार बॉलिंग मार्फत तयार मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज माझ्या समवेत अतिशय विख्यात समालोचक सन्माननीय सदानंदजी अडकमोल. एक शॉट मिड विकेट बघूया शॉट थर्ड मॅन एक शॉट फाईन लेग आणि हा झेंडा आउटसाइड द ऑफ स्टंप बॅक टू एज बघूया कॉट बेन झाला असता बघूया जोरदार अपेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल आणि संघाला बसेल पहिला हादरा पहिल्या विकेटचा पतन प्रभात पहिली गळती गच्चंती अतिशय खराब सुरुवात धाव संख्या 1 बाद 1 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पाष्टे आणि गांद्रे वाडा तालुक्यामध्ये नामवंत संघ बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर बलिष्ठ संघामध्ये एक अटीतटीचा सामना हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच प्रेक्षणीय सामना जबरदस्त घमासान धुमशान. ये मिस्टर डांसिंग अंपायर ये मिस्टर गोटिया तमाम बीमारियों का असरदार इलाज. हेलो हेलो सर चांगला चेंडू अप्रतिम दिलेली पुन्हा एकदा चेंडूकडे शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि पुन्हा एकदा चांगली फेक बघूया एक धाव मिळेल संघाचा टोटल स्कोर 2 वर 1 बाद 2 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदात जरा आवाज चांगला का द्यावा कसा आम्ही गोट्याने आम्ही असलो की पहिला साऊंड सिस्टम मजबूत पाहिजे. आणि हा फुलटा चेंडू स्टेप आउट झाला बघूया दमदार ड्राईव्ह बघूया चेंडू झाला या ठिकाणी मिड ऑफ आणि मिळतील या ठिकाणी म्हणते बघूया पंचांचा निर्णय यस पंचांचा निर्णय हा अंतिम असे प्लीज कुठल्याही प्रकारची स्लेजिंग करू नका प्लीज कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. तर मिळतील 2 धावा संघाच्या धाव संख्या 4 वर फक्त 1 धाव मिळते संघाची धाव संख्या 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्य स्थिती विद्यमान असता बघूया अतिशय चांगले क्रिकेट चांगलं मैदान दर्जेदार संघ आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल बघूया दुसरा फलंदाज धावचित गांद्रे आणि पाष्टे. तर फलंदाज बाद झाला ना बघूया त्याला माहिती आहे यश आणि हा शॉर्ट पे चेंडू केला पुल केला बघूया चेंडू त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या ठिकाणी मिळतील या ठिकाणी 2 धाव मिळते चांगलं रनिंग मिडन विकेट चांगलं कॉलिंग चांगलं ताळमेळ संघाची धाव संख्या या ठिकाणी 5 वर 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 5 अतिशय कमी धाव संख्या जुजबी वाजवी मामूली किफाशी नगण्य किमान माफक धाव संख्या. पहिलं षटक प्रगती पदार पहिलं षटक याने संपुष्टात 6 चेंडू 5 धावा आणि 2 बॉली असं बॉलिंग अनालिसिस गोलंदाजीचं पृथक्करण मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. सामना राहील 4 षटकांचा राहील. पाष्टे संघ उशीर आला त्याच्याबद्दल तुम्हाला 3 धावाची पेनल्टी हा आयोजकांचा कडक म्हणजे त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की अनाउन्समेंट करा प्लीज. तर मी विनंती करतो अडकमल साहेब प्लीज कमांड मायक्रोफोन जसा गोट्या त्याच्यानंतर आम्ही. धन्यवाद. एक जबरदस्त जुगलबंदी रोमहर्षक उत्कंठा वर्धक प्रेक्षणीय डोळ्यांचं पारणं पेरणारे सामने पाहण्यासाठी दर्दी क्रीडा रसिकांची उपस्थिती कमी आहे परंतु हळूहळू जसजसं घोटे अंपायर आणि दशरथजी पाटील आलेले आहेत वाऱ्यासारखी संपूर्ण वाडा पालघर जिल्ह्यामध्ये बातमी पसरली आणि लोकांचे लोंढेच्या लोंढे वडवलीच्या दिशेने निघाले आहेत. जसं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला पायी दिंडीवाले वारकरी जायचे लोंढेच्या लोंढे तसे क्रिकेटचे हे भक्त लोंढेच्या लोंढे येत आहेत वडवली संघाच्या दिशेला. दुसरं षटक मार्गाचा विवेक ज्याला विवेकपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. राऊंड ऑफ ऍक्शनचा बेताज बादशाह भल्या भल्या फलंदाजाची भंभेरी उडवली असा जबरदस्त महाबलाढ्य पुन्हा एकदा भिवंडीच्या दिशेने वाडा रोडच्या दिशेला धावत येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट
पहिला चेंडू सुरेखरित्या ग्लान्स केला जातो, एक रन चेंडू काढला ते दुसरी धाव घेतात का बघूया. एकच समाधान म्हणावं लागतंय. नव चैतन्य नावाप्रमाणे चैतन्य दिसतं या खेळाडूंमध्ये. स्ट्रायकरला आकाश येतोय. बघूया आकाश की महेश. स्ट्रायकरला महेश. लेफ्ट आर्म फॉर द विकेट. उंचावरून मारला जातो. पकडो क्या जीतो मॅच. गचाळ ढिसाळ गलतान आणि दळबद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाज ना उमेद होतोय, नाराज होतोय, थोडीशी खंत व्यक्त करतोय, कारण गोलंदाज या रखरखत्या उन्हाळ्यामध्ये घाम घालतोय आणि त्याच्या घामाला मात्र स्वाभिमानाने जे प्रकारचं महत्व मिळालं पाहिजे ते क्षेत्ररक्षकाकडून मिळत नाहीये. ना उमेद होतोय. पुढचा राऊंड आम ऍक्शनचा चेंडू पुन्हा एकदा सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडूला सरळ प्रेक्षकांमध्ये टाकलं जाते, परंतु काय चित्त थरारक जबरदस्त चेंडू फेक. असं वाटलं होती सर की चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल, पण बहिरी ससांना ज्याप्रमाणे भक्षावर झेपावतोय त्याप्रमाणे शेवटच्या क्षणी चेंडूवर झेपावला आणि चेंडूला प्रेक्षकांमध्ये सीमारेषे पलीकडे जाण्या अगोदर अडवल्या 2 धावा आपल्या संघात वाचवतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. विवेकपूर्ण गोलंदाजी करतोय, फलंदाजाला जखडून ठेवतोय, त्याचं स्वातंत्र्य आझादी हिरावून घेतोय आणि कुठल्या प्रकारचे मोठे पटके त्याला खेळता येणार नाही याच्यासारखी टिचून गोलंदाजी, दीर्घ खोलवर टप्प्याची गोलंदाजी. राऊंड आम ऍक्शन. यावेळेला मात्र इम्प्रोव्हायझिंग करण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. एक चोरटी धाव पळून काढली जाते. पंचांच्या कडनं आदेश येतोय वाईट बॉलचा. 22च्या रूपानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 11 वर. कुठलाही फलंदाज पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करू शकले याचं कारण आहे विवेक यांची विवेकपूर्ण आणि टिचून गोलंदाजी. आग ओकतोय, कंजूस करतोय, धावा रोखून देतोय, फलंदाजाला जेरी सांगतोय, नामोहरम करतोय. लेफ्ट आर्म राऊंड. पुन्हा एकदा पॉइंटच्या चेंडू टोलला जातो, वेगाने चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. अनस्टॉपेबल आणि चेंडू खणखणी दणदणीत असा चौकार. पंचांचा इशारा. विवेकची विवेकपूर्ण गोलंदाजी. षटक संपल्याची उद्घोषणा और आगे का आंखों देखा सुनाने के लिए पाटील. धन्यवाद. आजचे चांगले समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकलं बघूया. या ठिकाणी 12 चेंडू आणि संघाची धाव संख्या 15. 50 मध्ये प्रति षटकामध्ये 7.5 धावांचं इक्वेशन समीकरण स्क्रीन रॉडेड. बघूया बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर. 12 balls have been moved. Total score is 15 for the loss of 2 wickets. 2 बाद 15 सद्य स्थिती 3 बाद 15. 15 for the loss of 3 wickets. नवीन गोलंदाज. नवीन गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या होल्डावर रॅम्पवर तिसरं षटक प्रगती होतात. तिसऱ्या षटकाचा माग काढताना रेटा लावताना निखिल भोईर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित गोलंदाज. 12 चेंडू 15 धावा. 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 12 डिलिव्हरीज. पहिला चेंडू तयार. तिसरं षटक निखिल भोईर यांच्या पठडीमधलं आणि हा चेंडू षटफे चेंडू अकोट टप्प्याचा लॉफ्ट केला होता, परंतु टायमिंग व्यवस्थित नाही. बघा चेंडू जाईल मिड ऑफ ला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धावांची व्याप्ती उभारी. धाव संख्या या ठिकाणी 16 वर 16. अतिशय चांगले क्रिकेट. क्रिकेटचा कुंभमेळा. क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेटची गंगाजली, क्रिकेटची गटार गंगा. उपसरपंच चषक आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा द्या. आउटसाइड द लेग स्टंप. बघूया पंच गोट्या तमाम बीमारियों का असरदार इलाज.
सोन्यापेक्षा हे गोट्या माग, गोट्या खालच्याने तर अख्खा गोट्या 16 वर अतिशय विख्यात पंच मिस्टर गोट्या. हो येस अप्रतिम दिले तितक्या सफाईने बघूया. सेफ केल्यापर्यंत चेंडू त्या ठिकाणी वाईडिश म्हणजे ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 18 वर 17 वर. कमीत कमी 51 धावा पाहिजे, कारण कुठलेही टार्गेट हे शेप नाही म्हणतात ना. क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण. निखिल भोईर तयार आणि हा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा म्हणतो. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, जबरदस्त मारा, जालिम जलाल विषारी मारा. डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या स्थगित स्थमित कोणतीच स्तंभित शांत स्थिर स्तब्ध अविचल धाव संख्या 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक प्रगती बदार बॉलिंग मार्क तयार. आणि हा पुन्हा एकदा यस हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंगॉन आणि अप्रतिम झेल आणि लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर बघूया. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा आणि हा चेंडू एकला दिला आहे. पुन्हा एकदा यस चलो तर मिडवे केला. पुन्हा एकदा खराब क्षेत्र थोडासा फंबल झाला बघूया. 2 धावा मिळतील, 2 धाव्याचा बेनिफिट. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 4 मध्ये 19. 19 षटक क्रमांक तिसरं संपुष्टात. फक्त इरमिन 6 पॉइंट 6.33 असं टार्गेट इक्वेशन समीकरण राहिलं. अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. तर 6 चेंडू विनंती करतो प्लीज सदानंद. धन्यवाद दशरथजी. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झालाय. कालच्या दिवसामध्ये 33 चौकार, 46 षटकार, 30 वाईड बॉल, 8 नो बॉल आणि किती गडी बाद केले ते थोड्या वेळामध्ये आपल्या माहितीसाठी आमचे अधिकृत स्कोरर मॅजिकल फिंगर आदेश राऊत मॅन फ्रॉम बिलो. शेवटचा हाणामारीचा हल्ला बोलतो षटक काउंटर अटॅक ज्याला म्हणतोय. अशा प्रकारची गोलंदाजी शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजाचं नाव रोहित ठाकरे. स्ट्रायकरला फलंदाज येतो मला वाटतं नितीनवर मोठी जबाबदारी अशी. संघाची अपेक्षा अशी की या शेवटच्या निर्णायक हल्ला बोलच्या षटकामध्ये षटकार चौकारांची बरसात झाली पाहिजे आणि किमान धावसंख्या आपल्या संघाची 35च्या पलीकडे नेऊन ठेवली पाहिजे. गोलंदाज रोहित भिवंडीकडनं वाड्याच्या दिशेने धावत येतोय. राईट आर्मवर द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस परंतु त्याचा खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय आणि चेंडू सीमारेषे पलीकडे. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं फलंदाज यष्टीरक्षक आणि स्वीप मधल्या खेळाडू तिघांना गुंगारा देत चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने थर्ड मॅनच्या दिशेने सीमा. पुन्हा एकदा रोहित वेगानं गोलंदाजी टाकतोय. गोलंदाजाची बाजू बदलतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाय टाकला. राईट ऑन द ब्लॉक आउट. भुलद्यामध्ये टाकलेला चेंडू फलंदाजाला जेरबंद नजरबंद करणारा असा जबरदस्त गोलंदाज रोहित ठाकरे. यानंतर धावला सामना आरके गोलपाडा आणि शिवंजय अलमान दोन्ही संघ नायकांना नाणेफेकीसाठी पहिला आणि अंतिम पुकार असेल. रोहित धावत येतोय, पंचांना पार करतोय.
पुन्हा एकदा थर्ड मॅचच्या दिशेने चेंडूला स्केअर केले जाते, दिशा दिली जाते वेगाने चेंडू सीमारेषेकडे तो चेंडू थांबवतो, सोपं नाहीये. गचाळ ढिसाळ गलतान आणि सुमार दर्जाचं दळबदलीचं प्रदर्शन सातत्याने गांधीला संघाकडे पाहायला मिळतं. चेंडू सीमारेषे पलीकडे निखिल सिनियर खेळाडू आहे. या सिनियर खेळाडू मात्र नक्कीच आपल्या संघ सहकार्यांच्या एकंदरीत परफॉर्मन्सवर कामगिरीवर बिलकुल नाराज. षटकाराला कितवा चेंडू मार्गस्थ होते, चौथा. राईट आर्म यावेळेला मात्र पंचांकडे अपील, पंच पायचीचा अपील फिटाळून लावतायत. निर्धाव चेंडू पडतोय, फलंदाजाला मोठे फटके खेळू देत नाही. पाहता पाहता 4 चेंडू टाकून झाले आणि अंतिमचे 2 चेंडू. धाव संख्येला अंकुश लावला जातोय, लगाम लावला जातोय, फलंदाजाला जखडून ठेवलं जाते. धावा बिलकुल शांत. प्रेक्षकांची गोड निराशा. राईट आर्म यावेळेला मात्र पंचांकडून अपेक्षा आहे वाईड बॉलचा इशारा. धाव संख्या जाऊन ठेवलेली मला वाटते 28. गांधरा संघाकडे अतिशय सक्षम खोलवर फलंदाजी, अशा प्रकारे 28 धावा त्यांना रोखण्यासाठी मला वाटत नाही पुरेशा ठरल्या. शेवटच्या 2 चेंडूवर नक्की 2 मोठे फटके मल्टी हिट आणायला पाहिजे. रोहित राईट आर्म होतोय, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी, कहां से गेंद आई कहां से निकल गई, बिलकुल पत्ता लागला नाही, थांग पत्ता लागला नाही, मागमूस लागला नाही. फलंदाज हतबल होतोय, निराश होतोय, कमरेवर हात देतोय. रोहित ठाकरे शेवटचा अंतिम, बघूया काय होतंय. राईट आर्म यावेळेला मात्र नक्की पंचांकडून इशारा येईल, वाईड बॉलचा इशारा. धाव संख्या 29. वेगावर भर देतोय, दिशा भरकटते, स्वैर मारा होतोय. प्रतिस्पर्धी संघाला एक धावा. आता बघूया 32 धावांच्या 4 षटकांमध्ये किती गडी बाद होत आहेत. 5-6 संघांची गोलंदाजी धारदार आहे. याचा अनुभव आपण मागच्या वेळेला गाजवायला पाहिजे. 3 पेनल्टी असल्यामुळे 31 मधून मायनस केल्या. 31 ना पाचतेला आहे. हां त्याला 3 अजून ऍड होते त्याच्यात 35 चा टार्गेट. टार्गेट कोणला होता? टार्गेट आता गांधरीला येईल ना, पाचतेची बॅटिंग येते ना, पेनल्टी होते. 5-6 संघांची 3 मायनस केल्या जातील. म्हणजे एकूण त्यांच्या धावा झाल्या नाही. 3 मायनस 28 गांधरे संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू एकूण धावांची नोंद पाचते संघाला. तर या एकूण धावांचा काय फायदा होतोय की गडगडी बाद होत आहे, षटकार चौकार वाईड बॉलचा गडी बाद होत आहे. हेलो हेलो चेक हेलो आरके घोलपाडा शिवाजी अलमान. तो टॉस साठी आमंत्रित करतो माननीय राजू मुल्ला सर, प्लीज वेलकम टॉस बॉक्स. फरमान भोरे यांचे ससुर आहेत, त्यांच्यासोबत अब्रार मुल्ला. तर पस्ते संघाने कुठल्या होत्या? 31-3 = 28 आणि 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी नवचैतन्य गांधरे बघूया संघाने जिंकले नाणेफेक. पहिल्यांदा फलंदाजी दिली पस्ते संघाला, 3 धावांची पेनल्टी. म्हणजे पेनल्टी किती महाग असते बघूया, टार्गेट कमी आहे बघूया.
लोएस्ट टार्गेट कमी टार्गेट जुजबी वाजवी मामूली किपाशे नगण्य किमान माफकावान. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. IPL देखील झक मारील. डिंगडॉंग उपसरपंच चषक 2023 आलेल्या पाहुण्यांचा प्रेक्षकांचा जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले त्यांना देखील धन्यवाद देतो बोया. अतिशय मानाची स्पर्धा. या ठिकाणी पहिलं शॉट घेऊन गोलंदाज तयार आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची पोहणीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिला जोडा दाखल बेनीची जोडी. माझ्या समवेत अतिशय ज्यांनी सलग 34 वर्ष आपलं अफलातून अप्रतिम समालोचन आमचे सदानंदजी अकडमोल साहेब बघा, कारण ते प्रवक्ते देखील आहेत आमचे रिपब्लिकन पार्टीचे आणि पेशाने ते शिक्षक होते. सध्या आम्ही देखील निवृत्त आहोत, म्हणजे आम्ही आहोत पेन्शनर. यस यस टेंशन यस. कर 40 के बाद आदमी बाशी होता है. हॅलो डीजे काय आलं रे बाई? निखिल भोईर आणि विवेक जाधव पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. बघूया फक्त जेनमेन 29 धावांची गरज. शेवटी सदानंदजी लोएस्ट टार्गेट हाय व्होल्टेज मुकाबला, म्हणजे असे बरेच रंगतदार सामने होतात ज्यावेळी टार्गेट कमी असते. रंगतदार सामना, उत्कंठावर्धक नाट्यमय चित्तदायक रोमांचक सामना. जबरदस्त घमासान तुमच्या पहिल्या षटक प्रगतीपदार बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होते विकेट. दशरथ भोईर फुटा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. जबरदस्त टाकत फटका बघूया. चेंडू मिड ऑफला एक धाव मिळते. संघाचे धाव संघ एक वर निखिल जाधव आणि दशरथ भोईर. निखिल भोईर उलट झाला. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, मानाची स्पर्धा, अभिमानाच्या क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदार बॉलिंग मार्क तयार. ये रामदेव बाबा देखील झक मारी, त्याच्यापेक्षा हा जास्त स्लिम आहे. यस यस यस. ये है काली वडारी रंभा. काय दुसरं इंद्राच्या दरबारात काय, त्याच्यापेक्षा भन्नाट डान्स. हे मिस्टर गोट्या, जरा फक्त त्याची ओटी भरा बस. जरा खिशात जरा हात घाला बघा, नंतर त्याचा डान्स. शेवटी बघा सर्व सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. पैसा नसेल तर बायको नवऱ्याला विचारत नाही, पोरग बापाला विचारत, सासरा जावायला आहे का नाही. पैसा मैं मानता हूँ पैसा खुदा नहीं होता, लेकिन खुदा से कम भी नहीं होता. षटक क्रमांक पहिलं प्रगती बतावर आणि हा चेंडू दिशाहीन चेंडू बघूया. पंच गोट्या. यस, ही स्टाईल आहे. हे सांगणार कधी पोरग 10 वर्षानंतर घरात पाळणा टांगणार, जरा लवकर सांग जरा. यस, क्या बात है. ये हा सर, जरा थोडे जास्त लावा. नाक्यावरची लेबरची मजुरी 800 आहे. साला 6 लोक पण 100 घेत नाही. जास्त देणे म्हणतो, वरती करतो. आता वरती काय करतो, शिकण्यावर जाऊन बघा रात्री. आणि हा बुलटा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, क्लास फटका दर्जेदार.
भारी आहे. धन्यवाद गोट्या. बघूया परफॉर्मन्स जबरदस्त डान्स बघूया या ठिकाणी. तर संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी यस दिलीप वाघे यांचे 100 रुपयाचा कॅश प्राइज बघूया गोट्या यांच्या नृत्यावर. आणि चौकार षटकार अंपायर गोट्या इकडे पण जरा लक्ष दे, नुसतं पैसा नको नाही तर साला आपली सुचवायचे लोक. ओके ओके शेरा संघाची धाव संख्या 12 वर. फक्त एनमीन 17 धावांची गरज. दमदार सुरुवात, धुंद फुंद सुरुवात. आणि हा मला वाटतंय चेंडू बघूया फुलटा चेंडू हा म्हणते हा नो बॉलचा इशारा. येस आणि हा म्हणते फ्री हिट असेल. येस क्या बात आहे गोट्या. सुरा डोंगर मन हलव जरा म्हणजे कसं. येस क्या बात आहे बघूया. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 13 वर. अतिशय खराब मारा, दिशाहीन मारा, तकला दो मारा, बिगड़ी मारा. राइट आर्म हो दे विकेट तैयार. आणि हा येस बॅटकडे घेऊन बघूया या ठिकाणी चेंडू जाईल तर मिळेल. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 14 वर राहिले. फक्त 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं म्हणते संपुष्टात. फक्त 2 बॉल्स टू गो. या परिसरातला सर्वात व्हीआयपी माणूस नोईन दिले की जो केस कापायला इथं किती जातो इराणला जातोय त्याला विनंती आहे की त्यांनी सन्मान आणि क्रीडा मंचावर काम करावं. यस क्या बात. आणि हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट हिट. पुन्हा एकदा खराब क्षेत्र या ठिकाणी. वाईट मिड विकेटला मिळतील या ठिकाणी 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 16 वर. 16 लास्ट डिलिव्हरी. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल चेंडू बघूया. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदर बॉलिंग मार्क तयार. संघाचा टोटल स्कोर 16. अतिशय दमदार सुरुवात, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. पहिल्या षटकात केलेली अंदाधुंद फटकेबाजी, जबरदस्त परफॉर्मन्स, एक्झिबिशन, प्रदर्शन. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होते विकेट. आणि या चेंडूमध्ये स्टेप आउट झाला बघूया. चेंडू केला शॉट मिडवे केला. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण तर मिळेल 1 धाव. आणि षटक क्रमांक या ठिकाणी पहिल्या संपुष्टात. पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात. संघाचा टोटल स्कोर 17 ने राहिले म्हणते 18 चेंडू आणि 12 धावा. सदानंद काय म्हणाल. फटकेबाजी आणि ज्या प्रकारचे दर्जेदार फलंदाज दोन्ही बाजूने आक्रमण आहे, विवेकपूर्ण फलंदाजी आणि निखिल एक तंत्रशुद्ध मिस्टर डिपेंडेबल गांधऱ्या संघाचा टेनिस क्रिकेट मध्ये स्थिरावलेला फलंदाज आहे आणि गोलंदाजाला त्याने धुतलेला आहे. ही कॅन डिस्ट्रॉय एनी काइंड ऑफ अटॅक. वाईड रेंज ऑफ शॉट असलेला फलंदाज आहे आणि नक्कीच मला वाटतं या धावा बनवायला त्यांना फारसा घाम गाळावा लागणार नाही. अगदी सहजगत्या पोहोच काढतील. 100 रुपयाचं रोख बक्षीस गोट्या अंपायरसाठी आलेले दिलीप वाघे. राज एंट्री पाहिजे संचालक. तर बघूया या 12 धावांसाठी किती चेंडूची आपल्याला प्रतीक्षा करावी लागते. दुसरं षटक टाकण्यासाठी येतो भिवंडीकडनं वाडा बाजूला धावत जातोय म्हणजे दक्षिणेकडनं जातो तो उत्तरेकडे. मोनिश येतोय. बघूया मोनिश काय करतो. निखिल एक सक्षम फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फलंदाज आहे. 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 18. बॉल्स रिमेनिंग 18 रन रिकॉर्डेड. 18 गेंदों में 12 रनों की जरूरत. पुन्हा एकदा उत्तरेकडनं दक्षिणेकडनं उत्तरेच्या दिशेने धावत जाते गोलंदाज मोनिश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू मला वाटते पंचांकडनं हात समांतर धाव अवांतर धाव संख्या जाऊन बरोबर 18. प्रेक्षकांना अपेक्षा चमकदार, चटकेदार, स्फोटक आणि वादळी फलंदाजीची. बघूया काय होतंय निखिलकडे. यावेळेला मात्र शॉटचा पुढचा फटका मारताना लेग गलीच्या दिशेने चेंडू सीमारेषेकडे येतोय. 2 खेळून पाठलाग करतायत.
शक्य जाऊन बोलली 22 जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 7 धावांची गरज. षटकार मारण्याचा प्रयत्न करते तो निखिल पुढचा चेंडू. यावेळेला मात्र मिड विकेट वरला चेंडूला प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिले जाते. अति महत्वाची व्यक्ति जिनके बाल गए हैं वो मिस्टर मोइन भुरे से मिले. एकच धाव पाहिजे. मोइन भुरे काले लंबे घने बाल व्हीआयपी माणूस वडोली विभागात केस कापण्यासाठी इथे तिथे नाही ते हिरानंदानीला जातो. हॅलो हॅलो पुन्हा एकदा षटकारामध्ये भिरकावून दिले जाते. विजय संघाचा अभिनंदन. आणि पुन्हा एकदा सामन्यातला सामना पुढे पाहायला मिळतंय. तो निखिल मोहिते. तो निखिल जरा फास्ट या बॅट आपण साथी बॅटरकडे द्यायची आहे. सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. नव चैतन्य स्पोर्ट गांधी विजेता आपलं अभिनंदन. प्लीज आणि सुपर आणि वेळेची बचत केली त्याबद्दल पुन्हा धन्यवाद. आपण उशीर आलात पण सामना पण लवकर संपला म्हणजे लेवल झाली. बरोबर की नाही. आणि या संघाला व्हाईट वॉश ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड अतिशय दारुण पराभव. वाईट पराभव जबरदस्त खराब परफॉर्मन्स आणि पाचटे संघाचा उठवलेला बाजार उठवलेला आहे. निखिल भोईर यांना मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी दिला जाईल. अगदी जबरदस्त मात्र बॅटिंग करून दाखवली. बॉलिंग अफलातून मात्र परफॉर्मन्स. तसौफ भुरे उपसरपंच चषक मध्ये आपण चांगला किरदार निभावला पहिल्या राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये. या ठिकाणी माननीय सरोज शेख सर कुणाल थुले सर यांना विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायचा आहे. निखिल भुरे यांना बीबीसी क्रिएशन याचकडनं टी शर्ट आहे. वेल डन बेस्ट ऑफ लक. आरके घोलपाडा शिवाजी अलमान आरके घोलपाडा टीम न मॅन ऑफ द मॅच आपले टॉस जिंकलेला आहे. इम्रान भाबे यांच्याकडनं पान बॉक्स. मोइन भुरे यांच्या हस्ते स्मार्ट पर्सनॅलिटी. मोइन भुरे यांच्या सोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल मिस्टर फराज ठानवल यांच्याकडनं वॉल वॉच गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर पुढे चौथं गिफ्ट हॅम्पर आहे. चौथं गिफ्ट हॅम्पर फॅन्टॅसी केक शॉप याचकडनं उजेफा याचकडनं फॅन्टॅसी केक आणि कुपन 15% डिस्काउंट. त्यानंतर अहमद तौसिफ भुरे यांच्याकडनं कोल्ड्रिंक बॉटल. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ईशा एंटरप्राइजेस मिनाज काझी यांच्याकडनं. आणि स्पर्धेचे आयोजक डिंगडंग वडोली उपसरपंच चषक 2022 चेक. वेल डन निखिल भोईर. ओव्हर टू कमिटी बॉक्स. घोडपाला टॉस विन टीम चूज टू फिल्डिंग. तर होलपाडा आणि अलमान असा हा विद्यमान सामना बघूया. मगाशी दारुण पराभव पाचटे संघाचा नवचैतन्य गांधरे संघाने दमदार विजय निर्वाध वर्चस्व जबरदस्त हुकमत गाजवली. आणि मला वाटते तब्बल 11 चेंडू राखून एक दमदार विजय. येस गोटे अंपायर. आणि सदानंदजी सर मी विचार करतो की पान हा काय प्रकार आहे. खायचे पान म्हणजे कलकत्ता की मावा मिठा पान. अच्छा अच्छा येस. यापुढील सामना असेल उर्वी स्पोर्ट नाणे आणि डीएससी वाडा. आपण पहिल्या इनिंगच्या शेवटचा बॉल पडल्याच्या आधी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. सामना सुरू होण्याच्या पूर्वी
आलाच पाहिजे सामोरं जावं लागेल. आणि ही साधारण अवस्था कशामुळे झाली, एका गावामध्ये 4-4 टीम, त्याच्यामुळे अवस्था अशी झाली. जर एक गाव एक संघ असता तर नक्कीच म्हणजे 10 नाही 25 लोक आले असते इथं. म्हणून म्हणतो याच्यापेक्षा भयांच्या टीम टाका, 50 भाई उभे करतील. आणि जी फायनल मारली दीपेश खरत पालघर